हॅलो टीम, स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो. नाही दिसत आहे का स्क्रीन तुम्हाला? आज आपल्याला लिस्ट ग्रुप बघायचे बूस्ट्रॅप मध्ये, सॉरी इनपुट ग्रुप्स बघायचे. ओके, इनपुट ग्रुप्स नावाची काय कन्सेप्ट असते. एक टेक्स्ट बॉक्स असतो, त्याला अटॅच बटन्स असतात. ओके, तर याला म्हणतो आपण इनपुट ग्रुप्स. ही खूप हेल्पफुल गोष्ट आहे की तुम्हाला जास्त करून CSS वगैरेला मर्ज करायची गरज पडत नाही. आपल्याला बूस्ट्रॅपमध्ये हे सगळं त्यांनी बनवून दिलंय. ओके, तर त्याचा पॅरेंट टॅग असतो इनपुट ग्रुप नावाचा हा. ओके, आणि त्यामध्ये जे फर्स्ट दिसते, फर्स्ट साईडने जर असेल स्टार्टिंगला त्याला प्रिपेंड म्हणतो, आणि जर लास्टला असेल त्याला म्हणतो आपण अपेंड. ओके, आणि सेंटरला तुमचा टेक्स्ट बॉक्स असतो, प्लस त्याला प्लेस होल्डर यूज केलंय आणि क्लास यूज केलाय फॉर्म कंट्रोल. ओके, हे बघा इथे दाखवले त्यांनी इनपुट ग्रुप अपेंड. ओके, इनपुट ग्रुप अपेंड, आणि जर खाली दुसऱ्या याला असेल तर इनपुट ग्रुप प्रिपेंड असतं. हे सॉरी, हे प्रिपेंड आहे, आणि जर लास्टला असेल तर ते अपेंड असतं. ओके, आता याचं भरपूर ठिकाणी होतं, तुम्हाला कॉम्बिनेशनचे काही बटन्स बनवावं लागतात. ओके, सर्चचं कधी कधी काय होतं, बटन बनवावं लागतं, म्हणजे जेणेकरून इनपुटचा डेटा पण तिथेच इनपुट घ्यायचा आणि बटन पण त्यालाच अटॅच दाखवायचं. ओके, ह्या केसमध्ये जर करायचं असेल तर आपण ही गोष्ट यूज करतो बूस्ट्रॅपची प्रीडिफाईन. मग आपण आता त्यासाठी हे करू. पण मी काय केलं, याची फॉन्ट ऑसमची एक CDN लिंक करून घेतली. आता ती पण भेटत नव्हती याच्या आधी आपल्याला, बरोबर. मग काय करायचं, CDN.js ला जायचं इथे. इथे येऊन जस्ट तुम्हाला व्हर्जन चेक करायचं कोणतं पाहिजे. तर याच्यामध्ये 4.7.0. ओके, हे व्हर्जन, आणि त्याची फर्स्ट वालीच लिंक काय करायची, कॉपी करून जस्ट तुमच्या कोडमध्ये ऍड करून घ्यायची. ओके, म्हणजे आपण आता यांनी कसं हे दिले आयकॉन्स, आपण पण आयकॉन्स यूज करू शकतो. आता यांनी कीबोर्डचे आयकॉन्स यूज केले, पण आपण फॉन्ट ऑसमचे जे आयकॉन्स आहे ते आयकॉन्स यूज करू. बेसिक सेटअप तर करून ठेवलाय मी, फाईल पण एक रन केली. आधी आपण प्रिपेंड बघू. त्याच्यासाठी एक ड्यू टॅग घ्यायचा आणि तो पॅरेंट राहील. ओके, पॅरेंट ड्यू राहील, आणि त्याला क्लास असतो इनपुट ग्रुप, आणि याच्या इनसाइड तुमचं सगळं टेक्स्ट बॉक्स अपेंड प्रिपेंड सगळं याच्या इनसाइड असतं. एक्स्ट्रा स्पेस काय करू आपण, रिमूव्ह करून. आणि त्याच्यानंतर सपोज जर तुम्हाला प्रिपेंड यूज करायचं किंवा अपेंड, जर प्रिपेंड यूज करायचं असेल तर तुम्हाला आधी इथं प्रिपेंडचा ड्यू घ्यावा लागतो, आणि क्लास त्याला असतो इनपुट ग्रुप प्रिपेंड. ओके, आणि जर अपेंड असेल तर आधी टेक्स्ट बॉक्स असतो आणि त्याच्यानंतर तुमचा इनपुट ग्रुप अपेंड असतो. ओके, आता ते कसं प्रॅक्टिकली बघा, ते लवकर समजेल तुम्हाला. आणि त्यात तुम्हाला काय आयकॉन टाकायचा आहे तो एक स्पॅन टॅग मध्ये ऍड करायचा, आणि त्याला पण एक क्लास असतो. आता बेसिकली बघितलं तर हे टेक्स्टसाठी, जेव्हा बूटस्ट्रॅपने जे बनवलं ना, हे टेक्स्टसाठी होतं. ओके, आणि जे पण कीबोर्डची इव्हेंट आहे त्यासाठी, पण आपण यामध्ये आयकॉन्स पण टाकू शकतो. मग त्यांनी जो क्लास बनवला ते काय होतं, इनपुट ग्रुप टेक्स्ट नावाचा त्यांनी क्लास बनवलाय, पण आपण त्याला कस्टमाइज करू. कारण सेम तर सगळं यूज करता, काहीतरी कस्टमायझेशन जर असेल तरच ते दिसायला पण योग्य दिसतं. मग आपण फॉन्ट ऑसमचे आयकॉन यूज करू. फॉन्ट ऑसमचे आयकॉन जर यूज करायचे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं पण कॉपी करू शकता. प्लस जर एक दोन आयकॉनचे नाव पाठ असतील तर ते पण तुम्ही यूज करू शकता. मी काय करतो, फाफा
user with circle. ओके, किती डेटा आला आहे ते चेक करू. त्यानंतर आपल्याला एक इनपुट फील्ड ॲड करायची तिथे. इथे आला पण हा सगळा डेटा आपण काय करू, एका कंटेनरच्या इनसाइड घेऊ. मार्जिन टॉप 5. ओके, एक इनपुट ग्रुप आला. आता पण त्याला आपल्याला पुढे एक टेक्स्ट बॉक्स पण पाहिजे. ओके, जस्ट जिथं तुमचा हा डिव संपतो त्याच्या खाली जस्ट तुम्हाला काय घ्यायचं, बटन घ्यायचं तर बटन घेऊ शकता. टेक्स्ट बॉक्स पाहिजे आपल्याला, मग मी टेक्स्ट बॉक्स घेतो, इनपुट टाईप टेक्स्ट, आणि त्याला जस्ट क्लास ॲड करायचा आहे फॉर्म कंट्रोल. आपण फॉर्म्समध्ये क्लासेस बघितले, आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा त्याला प्लेस होल्डर वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके, या पद्धतीने ते प्रॉपरली दिसतंय. याला तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण देऊ शकता. आपण थोडे कलर यूज करू त्याला. बॅकग्राऊंड कलर प्लस आपण कस्टमाइज केलेले कलर आहे ना, आपल्याला टेक्स्ट कलर पण काय करावं लागेल, कस्टमाइज करावं लागेल, तेव्हा ते येईल. आपण आधी त्याला जर बॅकग्राऊंड डेंजर दिलं तर मे बी टेक्स्ट कलर ब्लॅक असायला बसला त्याचा. ओके, ब्लॅक इथे दिसणार नाही. टेक्स्ट कलर जर आपण व्हाईट केला त्याचा तर शो होऊ शकतं ते. ओके, प्रॉपर दिसतंय. आणि त्यानंतर याला अजून कस्टमाइज आपण असं करू शकतो, जो फॉर्म कंट्रोल आहे इथं आपण याला बिझी लाईट देऊ शकतो, आणि याला पण टेक्स्ट काय करायचं, व्हाईट करायचं. लाईट वरती व्हाईट मे बी छान दिसेलच. ओके, तर या पद्धतीने इनपुट जे ग्रुप्स आहे त्याला आपण कस्टमाइज करू शकतो. इथे तुम्ही टेक्स्ट पण टाकू शकता. मी आयकॉन टाकलं, तुम्हाला इथं काही टेक्स्ट वगैरे बटन्स वगैरे ॲड करायचं आहे तर ते सिम्पली तुम्ही ॲड करू शकता. ओके, सेकंड असतं इनपुट ग्रुप प्रिपेंड, सॉरी अपेंड. आता प्रिपेंड बघितलं आपण, आता आपल्याला बघायचं आहे अपेंड. आपला कंटेनरचा डिव आहे, त्याच्या खाली एक न्यू आपण डिव स्टार्ट करू. ओके, परत आपल्याला इनपुट ग्रुप घ्यायचा आहे, म्हणून डिव टॅग विथ क्लास कॉल्ड इनपुट ग्रुप. ओके, पण आता अपेंड घेतोय तर फर्स्ट आपल्याला इथं इनपुट टाईप टेक्स्ट घ्यावं लागेल. आणि त्याला क्लास पण ॲड करून घ्यायचा, फॉर्म कंट्रोल. प्लेस होल्डर पाहिजे असेल तर प्लेस होल्डर देऊ शकतो. सपोज आपण इथे ॲड्रेस म्हणून घेऊ. ओके, आता आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला अपेंड करायचं आहे, मग परत तुमचा एक डिव क्लास. हे एडिटरला थोडा इश्यूच आहे, एक्स्ट्रा टायपिंग वगैरे होत नाही. आपण पुढच्या लेक्चरपासून आहे ना आपलाच VS कोडच यूज करत जाऊ. मी अपडेट नाही केलंय. आणि परत त्यात एक स्पॅन, आणि स्पॅनला परत त्यांचा जो टेक्स्ट साठीचा क्लास आहे तो क्लास आपल्याला अप्लाय करायचा. कस्टमायझेशन करायचं तर कस्टमायझेशन पण करू शकतो, किंवा जर टेक्स्ट द्यायचं असेल तर आपण इथे एक सबमिटचा टेक्स्ट पण त्याला पास करू शकतो. ओके,
पण आता याला मार्जिन टॉप द्यावं लागेल, किंवा जो युजर नेमचा आपण बनवलंय याला काय करायचं, मार्जिन बॉटम देऊन टाकू आपण या इनपुट ग्रुपला. मार्जिन बॉटम 5 किंवा 4 दिले तरी सफिशियंट आहे. 4 देऊ, खूपच अंतर दिसतंय ते. ओके. आणि त्यानंतर याला पण आपण कस्टमाइज करू शकतो. याला सक्सेसचा कलर आपण ऍड करू. बॅकग्राऊंड सक्सेस आणि टेक्स्ट याला पण व्हाईट. ओके. आणि परत त्याला आपण ते 2 क्लास देऊ शकतो इनपुट फील्डला. बॅकग्राऊंड त्याचा लाईट आणि टेक्स्ट जर व्हाईट घ्यायचं असेल तर व्हाईट, किंवा कोणतं तुम्हाला डार्कमध्ये घ्यायचं असेल तर डार्कमध्ये पण आपण देऊ शकतो. ओके. तर ह्या पद्धतीने हे कोणतं झालं, स्टार्टिंग पोझिशनला असल्यावर प्रिपेंड आणि एंडिंग पोझिशनला जर असेल तर अपेंड. ओके. खूप युजफुल आहे आणि पूर्ण रिस्पॉन्सिव्ह असतो, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. प्लस तुम्ही याला बॉर्डर रेडियस वगैरे देऊन अजून थोडं स्टाईल अँड लुक अँड फील देऊ शकता. तुम्हाला जर बोथ यूज करायचे असतील, ओके, एकासोबतच, तर तुम्ही एकासोबत दोन्ही पण यूज करू शकता. मी काय करतो, ॲज इट इज याला कॉपी पेस्ट केलं आणि इथं आपण बोथ यूज करतोय. जिथं आपण अपेंडचं लॉजिक यूज केलं ॲज इट इज त्याला काय करू, कॉपी करून घेऊ आणि या इनपुट ग्रुपच्या आधी जस्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचं. त्याच्या इनसाइड आपला इनपुट ग्रुप, सॉरी टेक्स्ट बॉक्स आणि बाकी डेटा. आणि याला पण मार्जिन टॉप देऊन टाकू आपण 5. ओके. आयकॉन्स तुम्हाला चेंज करायचे, तुम्ही आयकॉन्स पण चेंज करू शकता. इथं बटन घ्यायचं तर बटन घेऊ शकता, लिंक घ्यायची तर लिंक घेऊ शकता. तर मी काय करतो, इथे एक लिंक घेऊ आपण. ओके. अँकर टॅग, इथे हॅश पास करू आणि त्यात हे सबमिट बटन आणि त्याला एक क्लास अप्लाय करावा लागेल आपल्याला टेक्स्ट व्हाईटचा. ओके. आयकॉन वगैरे चेंज करायचे तर आपण आयकॉन पण चेंज करू शकतो. तर हे असतात इनपुट ग्रुप्स. ओके. खूप हेल्पफुल कन्सेप्ट आहे. भरपूर साऱ्या वेबसाईटमध्ये बघितलं असेल, टेक्स्ट एरिया, टेक्स्ट बॉक्स यांना अटॅचमध्ये बटन्स असतात. मग ते कसे बनवले जातात, हे याच वेळी बनवलं जातं. ओके. जास्त काय आपल्याला CSS वगैरे राईट करायची गरज पडत नाही त्या केसमध्ये. सिम्पली हा फॉर्मॅट जर यूज केला, आपला टाइम पण सेव्ह होतो आणि कम्प्लीट रिस्पॉन्सिव्हनेस पण आपल्याला इथं भेटते. ओके. समजली कन्सेप्ट? आणि यामध्ये अजून एक्झाम्पल्स नावाचं एक सेक्शन असतं. त्यात चेकआउट्समध्ये यूज केलेलं असेल त्यांनी कुठेतरी. हे बघा, इथं त्यांनी यूज करून दाखवलं आपल्याला कशा पद्धतीने ते यूज होतं. प्लस इथं रिडीमचं बटन आहे बघा लास्टला, प्रोमो कोडचं. इथे एक बटन दिलंय आणि प्लस टेक्स्ट बॉक्स आहे पुढे. तर या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. प्लस बूटस्ट्रॅपचे हे कोड्स पण तुम्हाला भेटू शकतील. ओके. हे एक्झाम्पलसाठी त्यांनी आपल्याला दिले. भरपूर सारे नेव बार्स वगैरे रेडीमेड सगळे कोड तुम्हाला इथून भेटू शकता. मी हे तुम्हाला आत्ताच सांगणार नव्हतो, पण मग राहू द्या, एक गोष्ट लक्षात, जर पाहिजे असेल तर तुम्ही इथून इझिली डाउनलोड करू शकता. ओके. तर आता बूटस्ट्रॅप आपण शिकतोय, पण एकदम स्लो गतीने जायचं आहे, कारण मागची एक बॅच आहे तिला आपल्यासोबत कंटिन्यू करायचं आहे. ओके. त्यांचे CSS एक 2 लेक्चर बाकी आहे, ते कवर अप करून त्यांना तुमच्यासोबत अटॅच करायचे, ती बॅच मर्ज करून जावास्क्रिप्ट सोबत स्टार्ट करायची आपल्याला. ओके. त्यामुळे आपण आता जे शिकतोय ते थोडं हळूहळू जाऊ आणि त्यांना मी थोडं फास्ट रॅपिडनी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. तर जस्ट मला थोडं कोऑपरेट करा तुम्ही, कारण 2 बॅच सोबत आले तर माझा पण थोडी धावपळ कमी होऊन जाईल. ओके. तर कन्सेप्ट समजली तुम्हाला, इनपुट ग्रुप्स काय असतात? काय डाऊट्स आहे कोणाला? प्रॅक्टिस करा. आतापर्यंत झालेली कन्सेप्ट एकत्र मर्ज करून त्यात इनपुट ग्रुप्स ॲड करा, किंवा एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म बनवा, त्यात इनपुट ग्रुप यूज करून बघा. ओके. जमेल? हॅलो सर, येस मॅम. कोड दाखवा ना एकदा.
सेम कोड आहे मॅम. तुम्हाला हा कोड डॉक्युमेंटेशनवरती पण भेटून जाईल. तसं मी याचा व्हिडिओ टाकून देतो. ओके. ठीक आहे, चालेल. जास्त काही वेळ घेत नाही मी. थोडं आपल्याला एक अजून 5 ते 6 दिवस आपण थोडं एक एकच कन्सेप्ट रोज बघणार आहे. मग तुमचा टाइम वेस्ट होतोय असं नका करू. हा, 15-20 मिनिटात लेक्चर संपतंय, तर पुढचे जो टाइम भेटतोय तुम्हाला 30 ते 40 मिनिटं, त्याला चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. टास्क कंप्लीट करण्यामध्ये तो टाइम घालवा. ओके. जेवढी प्रॅक्टिस चांगली असेल डिझायनिंगची, तेवढ्या गोष्टी तुम्हाला नवीन शिकता पण येतील आणि टाइम पण वाचेल पुढे. ठीक आहे, एंड करतो. काय डाऊट्स असतील नक्की विचारा.